मुंबईतील महाराष्ट्र विधानमंडळ सभागृहामध्ये आज झालेल्या विशेष कार्यक्रमात माजी नगरसेविका आणि काँग्रेस प्रवक्ते डॉक्टर हेमलता निनाद पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला। या सोहळ्याला नामदार छगन भुजबळ, नामदार माणिकराव कोकाटे, नामदार नरहरी झिरवळ, नामदार प्रमोद हिंदुराव, हिरामन खोसकर, देवदास पिंगळे, अर्जुन टिळे, रवींद्र पगार, अशोक सावंत, अनिल चौगुले, रंजन ठाकरे, योगिता आहेर, प्रेरणा बलकवडे, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत, महेश धुणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। डॉक्टर हेमलता पाटील यांनी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम केल्याचं सांगितलं। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये डावलल्याची खंत असल्यामुळे अखेर पक्ष सोडल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी वारसा जपणारा आणि विकासाची दूरदृष्टी असलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी। पुढे या पक्षामध्ये मिळेल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। अजित पवार यांनीही काँग्रेस प्रवक्त्या म्हणून डॉक्टर पाटील यांनी केलेल्या भक्कम कामगिरीचं कौतुक केलंय। राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। डॉक्टर पाटील यांच्यासोबत काँग्रेस शहर उपाध्यक्ष कल्पेश जेजुरकर, दर्शन पाटील तसेच प्रभागातील तब्बल 250 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। तो दिवस मला आजही आठवतो आणि त्याला इतकी वर्ष गेली। त्यानंतर मी ज्यांनी नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिलाय असे आदरणीय भुजबळ साहेब, जे राजकीय वाटचाल